टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आणि सरांनी आणखी एक सिंगल यूज प्लास्टिकच्या बद्दल जे आहे त्याचा जो बॅन आहे या संदर्भामध्ये काय कारवाई सुरू आहे त्याचे एक काही निर्देश दिले आहेत आम्हाला। तसेच अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये लोकांचा सुद्धा अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट संदर्भात देखील आणि प्लास्टिक यूजच्या बॅन संदर्भात देखील, आणि काही अल्टरनेटिव्ह अवेलेबल करून देण्यासाठी सुद्धा महानगरपालिकेने प्रयत्न केले पाहिजे, हे सरांनी याच्यामध्ये निर्देश दिलेले आहेत। तर काही मला वाटतं सर आता अधिक प्रत्येकाच्या मध्ये थोडंसं माहिती देतील। हा एक ब्रीफ जे आहे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आपले आज त्यांचे रिव्ह्यू झाले त्या संदर्भातही, नंतर सरांनी आणखी ई बसेसचा आपला किती फ्लीट आहे ते पण सरांनी एक माहिती घेतली की त्याच्यामध्ये आपलं ओव्हरऑल आपलं जे डिझेलचे ज्या बसेस आहेत त्या आपण हे करतो, निर्लक्षित करून सगळ्या ई बसेस फ्लीटवरही आपण शिफ्ट होतोय, तर तेही आम्ही सरांना माहिती दिली। तर अशा वेगवेगळ्या विषयांचा जो आहे तो सरांनी आता आढावा घेतलेला आहे। सर याच्याबद्दल थोडी आणखी अधिकची माहिती दिली। सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार। सर्वप्रथम मी आपले आयुक्त अभिजितजी यांना आणि त्यांच्या टीमना मी धन्यवाद व्यक्त करतो की आज वयाने तेही कमी दिसतात, मीही कमी आहे, पण एवढ्या कमी वयात त्यांनी बऱ्याचशा गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। पण प्रामुख्याने आज इथे येण्याचं कारण म्हणजे आमचे 4 प्रमुख विषय होते। सर्वप्रथम पहिला विषय होता तो आपले STP प्लांट संदर्भात जे सिवेज ट्रीटमेंट होतं त्याची परिस्थिती जाणून घेण्याचा, त्याचा आढावा घेण्यासाठी। दुसरा विषय आहे सॉलिड वेस्ट म्हणजे आपला घनकचरा, ओला सुका हजार्डस वेस्ट, ह्याचं विल्हेवाट कसं होतं त्याचा एक आढावा घेण्यासाठी। तिसरं, जसा मुंबईमध्ये जो एअर क्वालिटीचा प्रश्न उपस्थित आहे तसा नागपूरमध्ये उपस्थित नाही झाला पाहिजे, त्यासाठी आपण काय उपाययोजना करताय त्याचा एक आढावा घेण्यासाठी। आणि तिसरा म्हणजे फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण जर भविष्याचा विचार केला तर सिंगल यूज प्लास्टिक संदर्भात आपण काय कारवाई करता किंवा आपण काय प्लॅन केलं आहे ह्याचा एक आढावा घेण्यासाठी ही आज बैठक होती। तर सर्वप्रथम STPचा जर विचार केला किंवा STPचं जेव्हा मी प्रेझेंटेशन पाहिलं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्यामध्ये नाग नदीचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात त्यांचे प्रोजेक्टेड प्लॅन्स आहेत, पण ते वेळेत पूर्ण होतील का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आम्हाला होता। म्हणून त्याकरिता आम्ही महानगरपालिकेला सांगितलेलं आहे की तुम्ही एक स्टॉप गॅट अरेंजमेंट म्हणजे तात्पुरती अरेंजमेंट काय करू शकता ते तुम्ही त्याचा अभ्यास करा, आणि तशा टेम्पररी अरेंजमेंट करण्यासाठी आम्ही त्यांना निर्देश दिलेले आहेत। म्हणजे जोपर्यंत ते सगळेच प्लांट चालू होणार नाहीत तर तोपर्यंत आपण हे सांडपाणी नदीमध्ये सोडायचं का हा एक मोठा प्रश्न होता। तर त्यांनी त्याच्यावर पॉझिटिव्ह आम्हाला रिप्लाय दिलेला आहे आणि नक्कीच ते करतील अशी त्यांच्याकडून आशा आहे। बिकॉज आपले जर आम्ही टोपोग्राफी बघितली तर एका बाजूला डोंगराळ भाग आहे आणि नदीचा पात्र हे खाली खाली येत जातं, म्हणजे नदी खाली आहे, तर आपल्याला नॅचरली सुद्धा त्या ॲट सोर्स आपण ट्रीट करू शकतो, आणि ते कोल्हापूरमध्ये होते, कोल्हापूरमध्ये त्यांनी तसे प्रयोग केलेले आहेत, म्हणून 100% अभिजित त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतील अशी आम्हाला खात्री आहे। दुसरा महत्त्वाचा घटक जो होता, आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या इकडे जे थर्मल पॉवर प्लांट आहे तिथे आपण जे आता रिसायकल वॉटर देतोय तर एक रेव्हेन्यूसुद्धा तिकडून जनरेट होत आहे। तर अशी परिस्थिती असताना आणि अजून मला वाटतं आपण अजून एक नवीन कोराडी एक्सपान्शनमध्ये सुद्धा आपण त्यांना तिकडे प्रोव्हाइड करणार आहोत, तर तो एक सोर्स ऑफ रेव्हेन्यू म्हणजे जर फ्युचरचा विचार केला तर वॉटर इज न्यू गोल्ड हे आपण जे म्हणतो दॅट इज ॲक्च्युली द फॅक्ट। बिकॉज आज पाण्याची खरी किंमत काय आहे तर ते तुम्ही थर्मल पॉवर प्लांट जे रन करतायत त्यांना तुम्ही विचारलं तर बरं पडेल, कारण की आज त्यांना प्रत्येक MLDला 25 रुपये भरावे लागत आहेत। तर का, कारण की ते पाण्याशिवाय, आणि ते रिसायकल्ड पाणी आहे, म्हणजे पाणी आज किती महत्त्वाचं आहे, म्हणून आम्ही जनतेला सुद्धा सांगतो, वारंवार सगळ्यांना आवाहनसुद्धा करतो की पाणी आपण जपून वापरा। दुसरा महत्त्वाचा घटक जो होता तो होता घनकचरा। आता आपण मी मीडियाच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना वारंवार आवाहन करतच असतो की आपण ॲट सोर्स सेग्रिगेट केलं पाहिजे। आता ही ते यायच्या अगोदर मी STP प्लांटसुद्धा बघून आलो,
घनकचराचं जो तिकडे सेग्रिगेशन होतं तेही तिकडे व्हिजिट करून आलो. दोन्ही ठिकाणी मी व्हिजिट करून आलो. तर तिकडे घनकचऱ्याच्या वेळी जर पाहिलं आपण दृश्य पाहिलं तर तिकडे त्यांना सेग्रिगेट करण्यासाठीच वेळ जातो. ओला कचरा आणि सुका कचरा म्हणजे त्यातला जो आपल्याकडे कचरा येतो त्यातला फक्त 50%च आपल्याला युटिलाइज करता येतो. बाकी 50% मध्ये त्यांना सेग्रिगेट करून आपल्याला त्याचं विल्हेवाट लावायला लागतं. मग त्याच्यामध्ये वेळ जातो, त्याच्यामध्ये रिसोर्सेस वेस्ट होतात. का तर आपले नागरिक एट सोर्स सेग्रिगेट होत नाही. आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे ग्रीन बॅग ब्लॅक बॅग. तर हे आपल्या माध्यमातून मी नागरिकांना सुद्धा आवाहन करतो आणि आपण ही मीडिया म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण वारंवार नागरिकांना ह्याच्याबद्दल जनजागृत करावं की ॲट सोर्स सेग्रिगेट केलं तर आपलेच पैसे वाचतील आणि आपलेच रिसोर्सेस आपणच वेस्ट करणार नाही. तर त्या संदर्भात सुद्धा त्यांचं प्लॅनिंग आहे की आज जो घनकचरा जो जनरेट होतोय त्याची पूर्णतः विल्हेवाट होत नाही आहे. तर त्या संदर्भात मागच्या आठवड्यात आदरणीय मुख्यमंत्री महोदय स्वतः इथे आलेले, त्यांनी सुद्धा त्याचा आढावा घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पुढाकाराने त्यांनी सुद्धा जो गॅप आहे, जो 700 टनचा गॅप आहे प्रतिदिन, त्याच्यासाठी त्यांना ऑलरेडी गो हेड दिलेलं आहे. त्याच्यावर त्यांचं काम सुरू आहे आणि लवकरच त्याचं नवीन प्लांट ते उभं करणार आहेत असं त्यांचं प्रपोजल तयार आहे आणि लवकरच त्याचं टेंडर फ्लोट होणार आहे. पण त्याच्या आधी सुद्धा जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत आपण टेम्पररी काही गोष्टी करू शकतो का, ह्याला 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष लागतील. पण 3 वर्ष हा घनकचरा काय करायचं याचं सुद्धा आम्ही त्यांना सोल्युशन फाइंड आउट करायला सांगितलं आहे. सोल्युशन वर्ल्ड वाईड अवेलेबल आहेत, आमच्याकडे सुद्धा आहेत, आम्ही त्यांना सजेस्ट करू, गाईड करू. पण त्यांच्या सरावात सुद्धा ते सोल्युशन फाइंड आउट करून त्याच्यावरती विल्हेवाट कशी लावायची म्हणजे त्या अर्थी जेव्हा कधी प्लांट सुरू होईल तो प्लांट सुरू झाला की आपलं 100% घनकचरा हा रिसायकल होईल, ते कंपोस्टिंग होईल, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल, बऱ्याचशा गोष्टी होतील. अशा रीतीचा त्यांचा प्लॅन आहे. तिसरा महत्त्वाचा घटक जो होता एअर क्वालिटी. एअर क्वालिटी एक अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे काही आणि जो विषय सगळे हाताळत नाही. पण मी पुण्यामध्ये जेव्हा आढावा घेतला, मुंबईमध्ये आढावा घेतला, आता मुंबईमध्ये तर बरेचसे फॅक्टर्स आहेत एअर क्वालिटीसाठी, पण पुण्यामध्ये जो वन ऑफ द मेजर फॅक्टर इज क्रिमोटोरियम म्हणजे स्मशानभूमी. आपल्या इकडे सुद्धा नागपूरमध्ये ज्या स्मशानभूमी आहेत इथे नॅशनल क्लीन हेल्थ प्रोग्रामच्या अंतर्गत त्यांना ते फंड्स तिकडे सुद्धा युटिलाइज करायचे आहेत. त्यांनी त्याचं प्रोव्हिजनसुद्धा केलेलं आहे. पण आम्ही एक महाराष्ट्र पोल्युशन बोर्डच्या अंतर्गत एक आता पॉलिसी डिराईव्ह करतोय ज्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रभर हे जे स्मशानभूमी असतील यांच्यासाठी एअर क्वालिटी त्यांना मेंटेन करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या असतील त्या नवीन पॉलिसीमध्ये त्यांना डिरेक्शन दिले जातील. हा भावनिक विषय आहे, सेन्सिटिव्ह विषय आहे, म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही बॅलन्स करून म्हणजे आपल्या पर्यावरणाला हानीसुद्धा पोचली पाहिजे, त्याच अनुषंगाने कोणालाही कोणाच्या भावनासुद्धा नाही दुखावल्या गेल्या पाहिजे या अनुषंगाने ही पॉलिसी डिराईव्ह करतोय. आणि त्या अनुषंगाने फक्त नागपूर NMC नाही तर पूर्ण महाराष्ट्रातले सगळ्यांना ती पॉलिसी लागू होईल. एअर क्वालिटी संदर्भात अजून एक महत्त्वाचा घटक जो आहे तो व्हेक्युलर पॉल्युशन. जर आपल्या इकडे आता मी येता सुद्धा पाहिलं तर आपल्या इकडे अजूनही जे डस्ट सक्शिंग मशीन असतात रस्त्याच्या, त्याचबरोबर जे काय म्हणतो आपण रोड क्लिनिंग मशीन जे असतात, रोड स्वीपिंग मशीन असतात, तर त्यासुद्धा आम्ही मंडळाच्या मार्फत प्रोक्युअर करतोय. मला वाटतं नागपूरनी सुद्धा आम्हाला 6 मशीन मागितलेले आहेत. तर लवकरच जसे जसे मशीन येत जातील आम्ही 6 मशीन त्यांना देणार आहोत आणि जशा जशा मशीन त्याला लागतील त्या मशीन आम्ही त्यांना देत जाऊ. आता आपण म्हणाल की रस्ते धुवायचंच काम बाकी राहिलं आहे का, तर नाही. खरं म्हणजे तर हा प्रयोग आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये सुरू झाला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे डीप क्लीन ड्राईव्ह संदर्भात. तर खरोखरच रस्ते धुतल्यानंतर पोल्युशन कमी होतं का, तर हो होतं. आज व्हेक्युलर ट्रॅफिकनी जे डस्ट डिस्पर्शन होतं त्याच्यानी ते डस्ट पार्टिकल्स जे ॲटमॉस्फिअरमध्ये जातात त्याच्याने ते कमी होतात आणि हे जे पाणी आपण यूज करणार आहोत हे कम्प्लिटली 100% रिसायकल पाणी असणार आहे. तर अशा 6 मशीन सध्या आम्ही बोर्डामार्फत महानगरपालिकेला देणार आहोत. अजून त्यांची रिक्वायरमेंट असेल तर अजून त्या मशीन्स देऊ. तर अशा सगळ्या एअर क्वालिटी संदर्भात सुद्धा आम्ही काही त्यांना सूचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर आज इथे इन्फ्राचं काम सुरू आहे, मेट्रोचं काम सुरू आहे, रिअल इस्टेटचं काम सुरू आहे. तर त्यांच्या उपाययोजना सुरू आहेत, पण अजूनही आम्ही त्यांना कडक उपाययोजना करायला सांगितले आहेत. जसं की त्यांचे बॅरिकेड लावणं, 30 फुटाचे बॅरिकेड, लॉंग ट्रीज, ग्रीन नेट,
फॉगिंग, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना करायला सांगितल्यात. बिकॉज आपल्या इकडे उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर हा 50 गाठतो. तर त्यावेळी जे नॅचरल फिनॉमिना जो होतो त्याचंसुद्धा लक्षात घेऊन एअर क्वालिटी कशी बेटर होईल त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत. आणि चौथं म्हणजे सर्वात महत्त्वाचा घटक, ह्याच्यामध्ये मला आपल्या मीडिया बांधवांचा फार सपोर्ट लागतो, तो आहे सिंगल यूज प्लास्टिक. आज सिंगल यूज प्लास्टिक सर्रास मार्केटमध्ये किंवा कुठेही जाल अवेलेबल आहे. त्याचं कारण एवढंच आहे की अवेअरनेस. आज जनतेला माहिती आहे की हे चुकीचं आहे, पण त्याच्यानी काय घातक परिणाम होतात हे त्यांना माहिती नाही आहे. म्हणून आपल्या माध्यमातून जर आपण मीडिया हाऊसेसनी सुद्धा त्याच्यामध्ये जर पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर अवेअरनेस सुद्धा आम्हाला मदत केली तर 100% कुठेतरी आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ. मला अजूनही आठवतं की आपण सगळे किंवा आम्ही सगळे लहानपणी जेव्हा आपले आजी आजोबा हे जेव्हा भाजी घ्यायला जायचे ते कापडी पिशवी घेऊन जायचे. आता कोणी घेऊन जात नाही, बिकॉज सगळ्यांना इझिली अवेलेबल झालेल्या आहेत त्या प्लास्टिकच्या पिशव्या. तर त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही महानगरपालिकेला त्यांना निर्देश दिलेले आहेत की फक्त फाईन गोळा करणं हा आपला हेतू नाही आहे, फक्त माल जप्त करणं हा आमचा हेतू नाही आहे, पण ह्याचं प्रोडक्शन कुठे होतं आहे, ह्याचं होलसेल कुठे होतं, ह्याचं स्टोरेज कुठे होतं, हे कुठून येतं माल हे आयडेंटिफाय करून आणि त्याच्यावर कारवाई करणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲट सोर्स खरोखरच हे कुठून येतं आहे, आपल्या राज्यात बनतं आहे की इतर राज्यांमध्ये बनतं आहे, हे सगळं आयडेंटिफाय करणं हे आपला रोल आहे. आणि जर कुठे कोणी जर ह्याचं उल्लंघन केलं तर नक्कीच 100% त्याच्यावर कारवाई होणार आहे. मी आताच एक उदाहरण दिलं की आम्हीच मागच्या महिन्यामध्ये जे मोठे MNCs आहेत ह्या सगळ्यांना आम्ही डायरेक्शन दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये हल्दीराम असू द्या, KFC असू द्या, पिझ्झा हट असू द्या, तुमचं स्टारबक्स असू द्या, मॅकडॉनल्ड्स असू द्या, तर आपल्या इकडे जर सिंगल यूज प्लास्टिक आढळलं म्हणजे जे प्रोडक्ट जे CPET अप्रूव्ड नाही आहेत. आता ह्याच्यामध्ये अवेअरनेस संदर्भात जसं मी बोललो की काय अलाउड आहे काय नाही अलाउड आहे हे जनतेला अजून माहिती नाही आहे, हे अजून आपल्या जे विक्रेतार आहेत त्यांनाही माहिती नाही आहे. म्हणून त्या संदर्भात सुद्धा MPCB आणि NMC हे एकत्र येऊन एक ओरिएंटेशन प्रोग्राम घेणार आहेत. त्या प्रोग्राममध्ये तुमचे आहार असोसिएशनची लोकं असतील, तुमचे रिटेल असोसिएशनची लोकं असतील, तुमचे अनेक जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी असतील. म्हणजे त्यांना आम्ही एक्सप्लेन करू की हे अलाउड आहे, हे नाही अलाउड आहे, आणि नंतर मग 15 दिवसाचा कालावधी देऊ. त्या कालावधी संपल्यानंतर आमची टीम आणि महानगरपालिकेची टीम ही परत कारवाई करायला सुरुवात करेल. म्हणजे एक त्यांना शेवटची संधी आम्ही देतोय. ह्याच्यानंतर मग सक्त कारवाई आम्ही त्यांच्यावर करू. मग ते रेस्टॉरंट असू द्या, मग ते रिटेल असू द्या आणि कुठलेही असू द्या, त्याला आम्ही कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही. तर असे 4 महत्त्वाचे विषय आज आम्ही इथे हाताळलेले आहेत. आणि एक सकारात्मक रिप्लाय यांच्याकडून आलेला आम्हाला आहे. अभिजितजी हे फार यंग आहेत आणि त्यांनी एका कमी वयामध्ये बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. त्यांचं काम अगोदर नागपूरमध्ये कोल्हापूरमध्ये पाहिलेलं आहे, इतर ठिकाणी सुद्धा पाहिलेलं आहे आणि इथे पण आता त्यांना 2 वर्ष झालेले आहेत. तर 2 वर्षामध्ये ज्या गोष्टी ज्या गतीने सुरू आहेत खरोखरच हे एक कॉम्प्लिमेंटरी आहे. बिकॉज अगोदर मी विचारलं की अगोदर का नाही झालं, तर काही जो प्रोग्रेस दिसतोय असं वाटतं की तो प्रोग्रेस खरोखर आता कुठेतरी कामाला लागलेला आहे. पण अजून बऱ्याचशा देर इज ऑलवेज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट असं मी म्हणतो. ते सगळ्यांमध्ये असतं. आणि ज्या गोष्टी ज्या होतील, ज्या टाईमलाईन आहे, जो आपण टाईम बाउंड प्रोग्राम केलेला आहे तोपर्यंत आपण काय करायचं हा सुद्धा एक प्रोग्राम करणं फार गरजेचं आहे. तर नक्कीच एक चांगला पॉझिटिव्ह इथून आम्ही त्यांना मेसेज घेऊन जातोय. आणि 100% नागपूर NMC हे चांगल्या हातात आहे आणि 100% नागरिकांच्या चांगल्या भवितव्यासाठी आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तर कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. MPCB के अध्यक्ष होने के नाते आपने यहाँ पर आज समीक्षा की सर एक बड़ा जो इशू है वो महानगर पालिका और MPCB के बीच समन्वय का है. जैसे पिछले 2-2.5 सालों में हम लोग देखते रहे कि नागपुर हाईकोर्ट ने कई बार प्लास्टिक मांझा के लिए, प्लास्टिक के लिए, सिंगल यूज प्लास्टिक के लिए कड़े डायरेक्शंस दिए. शहर में एयर क्वालिटी के लिए कि भाई एयर क्वालिटी सुधरनी चाहिए, इसके लिए भी कई बार बोला गया. महानगर पालिका अपनी तरफ से प्रयास करती है, लेकिन कई बार ऐसा होता है कि MPCB के डायरेक्शंस या MPCB के निर्देशों के लिए मामला अटक जाता है. MPCB के अधिकारी होते हैं,
नोडल एजेंसी महानगर पालिका है। तो सर ये जो गेंद एक दूसरे के पाले में फेंकने वाली चीज है, इसके लिए कुछ ठोस बात हुई है क्या? आपने करेक्ट सवाल पूछा है। इनफैक्ट ये इशू ये पूरे महाराष्ट्र में आता है इन टर्म्स ऑफ सिंगल यूज प्लास्टिक। तो हमने लास्ट वीक ही हमारे सब ऑफिसर्स हमने हमारे ऑफिसर्स को लास्ट वीक के डायरेक्शंस दिए हैं। आपके लेवल पे भी एक्शन ले सकते हो। आपको कोई भी कॉरपोरेशन के एम्प्लॉय की साथ में आने की ज़रूरत नहीं है, बिकॉज एक्ट्स पर एक्ट उनको भी वो अथॉरिटी दी गई है कि आप आपके स्तर पे भी वो एक्शन ले सकते हो। और जो आपने एक विषय बोला कि समन्वय का, मुझे नहीं लगता कि आज तक कोई भी चेयरमैन एमपीसीबी चेयरमैन एनएमसी आए रहेंगे इन टर्म्स ऑफ कम्युनिकेशन के लिए या फिर कोई रिव्यू लेने के लिए। एंड दिस इज़ फॉर बेटरमेंट, क्योंकि आज हमारे पास एक्सपर्ट्स है, शायद इनके पास एक्सपर्ट्स ना हो। एंड ये हमने देखा है इन टर्म्स ऑफ मुंबई महानगर पालिका हो, पुणे हो या फिर छत्रपति संभाजी नगर कॉरपोरेशन हो, बिकॉज इन टर्म्स ऑफ एक्सपर्टीज़ हमारा वो काम ही है। तो वो एक्सपर्टीज शेयर करने के लिए हम आज यहाँ पर आए हैं। एंड हमारे जो इनपुट्स उन्होंने पॉजिटिवली ली है, बिकॉज उन्होंने वो हमने देखा है, बिकॉज काफ़ी सारी चीज़ें उनको, हमारा एक ही रोल होता है पोल्यूशन कंट्रोल करना, उनका स्कोप बहुत बड़ा है। तो वो स्कोप में हम उनको सिर्फ असिस्ट करने आए हैं एंड 100% वो होगा। सर सिंगल यूज प्लास्टिक के बारे में ऐसे बोला कि आप लोग स्ट्रेंथन मेजर्स ले रहे हैं, पर वही मैन्युफैक्चरिंग ऑफ सिंगल यूज प्लास्टिक जो बाहर से आउटसाइड सिटी से आ रहा है उसको रोकने के लिए क्या एमपीसीबी या फिर एनएमसी को? इसलिए मैंने कहा कि समझो कोई प्लास्टिक सीज करना या फिर फाइन करना, दैट इज़ नॉट अ मोटिव। प्लास्टिक कहाँ पर मैन्युफैक्चर हो रहा है वो रिवर्स मैकेनिज्म में जाके वो आइडेंटिफाई करना है एंड देन उस पर एक्शन लेना है। आज एक बेचारे ठेले वालों को अगर मैं 5,000 रुपये फाइन लगाऊंगा, उसका महीने का आमदनी ही 5,000 रुपया होता है। उतनी सेंसिबिलिटी तो हर एक में है। इसलिए पर जो मैन्युफैक्चर जो बना रहा है उसकी गलती है, तो उसकी गलती का भुगतान वो ठेले वाला क्यों करे? इसलिए दैट इज़ हम रिवर्स मैकेनिज्म में जाके कहाँ पर मैन्युफैक्चर हो रहा है, कहाँ पर स्टोर हो रहा है, कौन ट्रेडर है, वो सब आइडेंटिफाई कर रहे हैं, उस पर एक्शन लिए जा रहे हैं। आपने अगेन एक अच्छा सवाल पूछा। तो उस रिलेटेड अगर मैं एक सिटीज़न को 5,000 रुपये फाइन करता हूँ तो वो कितना सही है, वो एक बहुत बड़ा प्रश्न चिन्ह है। इसलिए हमने कॉरपोरेशन को सजेस्ट किया है कि आप आपके स्तर पर आपके बायलॉ स्टडी करके आप आइडेंटिफाई कीजिए कि आपके बायलॉज में, कुछ अभी तो रूल बोलता है 5,000 रुपया जो गवर्नमेंट का रूल है, जो स्टेट गवर्नमेंट का, पर आपके बायलॉज में आप स्टडी करो whether you can reduce that fine or you can make some alterations in that fine। तो वो स्टडी करेंगे, क्योंकि समझो अगर मैंने किसी को 500 रुपया फाइन लगा दिया, एक बार लगाया, 2 बार लगाया, वो तीसरी बार वो गलती नहीं करेगा। सो दैट इज़ वाई हम कॉरपोरेशन ने हमने उनको रिकमेंड किया है कि आप आपके लेवल पे स्टडी कीजिए। एंड इनफैक्ट हम स्टेट लेवल पे भी वो स्टडी कर रहे हैं, बिकॉज फाइन में मॉडिफिकेशंस करने की ज़रूरत है क्या, 5 का कितना होगा, ज़्यादा होगा, कम होगा, अभी बोल नहीं सकते, कुछ उस पर स्टडी चालू है। पर 100% जैसे आप बोल रहे हैं कि अगर मैं किसी को 500 रुपया, 1,000 रुपया, 1,500 रुपया फाइन लगाऊंगा, वो 100% वापस वो गलती नहीं करेगा। आज 5,000 रुपया ये थोड़ा एक्सट्रीम होता है, ये हमारी सबकी राय है। तुम्ही इथे आला खूप सारे समृद्धी शक्तीपीठ आणि खूप प्रचंड प्रश्न आहेत, एक नंतर तुम्ही याही नंतर पुढे याल। आज एनएमसी आहे, बेसिकली नागपूर शहराचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। राखड इथे मोठ्या प्रमाणात आहे विदर्भामध्ये। कोल फायर जेवढे इथे पॉवर प्लांट आहेत, तिथे चंद्रपूरमध्ये 3 कोटी जवळपास मेट्रिक टन राखड आहे, नागपूरमध्ये जवळपास 4 कोटी मेट्रिक टन राखड आहे। ती राखड पाण्यामध्ये येते, मग नळामध्ये येते। त्यामुळे हा एक मोठा प्रश्न आहे, यासाठी तुम्हाला एक वेगळी व्हिजिट घ्यावं लागेल। त्यामुळे विदर्भातले जे प्रश्न आहे, कोकणातले प्रश्न वेगळे आहे, आमच्या विदर्भातले प्रश्न वेगळे आहे। राखडीचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे आमच्या नागरिकांच्या, कारण की ती फिल्टरमध्ये काही ती ॲश जी आहे ती फिल्टरमधून पण बाहेर निघते आणि पोटात जाते, कॅन्सर कॉझिंग आहे। मग त्या संदर्भात अनेक उपाययोजना सुद्धा आमचे प्रयोग सुरू आहेत। साधारणतः एक जर मी एक्झाम्पल दिलं तर जी राख आता जी आहे ती एअरमध्ये डिस्पर्स होते, तर त्याच्यावर काही केमिकल ट्रीटमेंट करून आपण तिकडे सील करू शकतो का? दुसरं इन टर्म्स ऑफ जी ॲश आहे ती अजून आम्ही सिमेंट कंपनी जे आहेत त्यांना आपण अजून इन्सेंटिवाइज करून त्यांना आपण इन्सिस्ट करू शकतो का? तर असे अनेक उपाययोजना अजून आम्ही स्टडी करतोय। पण जसं आपण म्हणाल, माझी चंद्रपूरला सुद्धा व्हिजिट होणारच आहे आणि या व्हिजिटच्या वेळी आम्ही आता ह्या मीटिंगनंतर
माझी इनफॅक्ट महाजनको ह्यांच्यासोबत बैठक आहे, WCL त्यांच्यासोबत बैठक आहे. तर हाच विषय घेऊन, बिकॉज आम्ही त्यांना वारंवार डायरेक्शन दिलेले आहे तुम्हाला काय करायचं आहे, काय केलं पाहिजे. तर त्याच्या म्हणजे ह्या मीटिंगला लगेच ती मीटिंग आहे, तर आम्ही त्यांच्याकडून आढावा घेणार की तुम्ही काय केलं ह्या संदर्भात. नक्कीच आम्ही वारंवार डायरेक्शन दिलेले आहेत, पण आम्ही जसं मी म्हणालो की वी आर हिअर टू हेल्प. आम्ही कोणाला फाईन करण्यासाठी किंवा कोणाला नोटिसेस देण्यासाठी ते काम नाही आहे, किंवा त्यांनी काय साध्य होत नाही असं मी म्हणत नाही. पण दॅट इज नॉट अ प्रोएक्टिव्ह अप्रोच. प्रोएक्टिव्ह अप्रोच एवढाच आहे की आम्ही मदत करण्यासाठी आलेलो आहे. तर जसं मी म्हणालो की असे अनेक टेक्नॉलॉजी आहे ज्याचा वापर आपण करू शकतो, ते सजेस्ट करू आम्ही. आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं पण तेवढंच कर्तव्य आहे जेवढं आमचं कर्तव्य आहे ह्याचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी. तर नक्कीच पुढच्या मीटिंगमध्ये त्याचं सोल्युशन निघेलच. उससे सच रास्तों पर, कंस्ट्रक्शन साइट पर और ज्यादा पोल्यूशन हो रहा है, तो इसको लेकर भी हम लोग कुछ मेजर्स लेने वाले हैं क्या? फ्लाई ऐश जो निकलता है, इस फ्लाई ऐश को फ्लाईओवर्स जो रहते हैं उसके अंदर भी डाला जा रहा है. जैसे कई बड़े फ्लाईओवर्स में बनाया है, शहर में भी कई जगहों पर NHAI के फ्लाईओवर्स के अंदर इसको भरा जा रहा है. फ्लाई सीमेंट की बात कर रहे हैं, RMC की बात कर रहे हैं, मतलब हाँ, तो उससे और ज्यादा पोल्यूशन हो रहा है सर. पर वो जब उसके ऊपर जो लेयर होता है, वही मैंने बोला कि केमिकल भी मिलते हैं ताकि वो क्यों एयर में डिस्पर्स ना हो, उसका भी स्टडी चालू है. वो सीलेंट बोलते हैं, इट्स काइंड ऑफ सीलेंट, ताकि वो सील हो जाए एंड बाद में एयर में डिस्पर्स ना हो. वो भी स्टडी कर रहे हैं. वो कितना टाइम तक चलेगा, उसको बार बार टॉपिंग की ज़रूरत है क्या, तो ये सब स्टडी चल रहा है. अगर वो सोल्यूशन सक्सेसफुल हो जाता है तो हम उसको एक लॉन्ग टर्म प्रपोजल के लिए दे देंगे. नागपूर साईडला सर मीटिंग घेतलेली आहे आणि मुंबईला आपण त्याचा प्रयोग केला. नागपूर शहरामध्ये अनेक तलाव आहे, गांधी तलाव आहे, अंबाझरी तलाव आहे, लेंडी तलाव वगैरे, सगळ्यांमध्ये ना घाण पाणी तिथे येतं आहे आणि त्याच्यामध्ये जलपर्णी वाढत आहे. या संदर्भात आयुक्तांबरोबर आपली काही बोलणं झालं काय? जो जायकाचा प्रोजेक्ट आहे, त्या जायकाच्या प्रोजेक्टच्या अंतर्गत मला वाटतं हे सगळे विषय त्यांनी कव्हर केलेले आहेत, पण ते टप्प्याटप्प्याने होणार आहेत. फर्स्ट प्रायोरिटी इज STP. जोपर्यंत STP डेव्हलप होत नाही आणि जोपर्यंत ते डेव्हलप होत नाही तोपर्यंत हे सांडपाणी त्या तलावांमध्ये जाणार नाही, त्या आपल्या नाग रिव्हरमध्ये जाणार नाही, पिली रिव्हरमध्ये जाणार नाही. म्हणून सर्वात पहिली प्रायोरिटी आमची ही आहे की STP. जर आपण फोकस काम केलं, सगळ्याच गोष्टी जर एकत्र करायला गेलो तर कुठली गोष्ट कंप्लीट होणार नाही. म्हणून सध्या फोकस एवढाच आहे की इन टर्म्स ऑफ सिवेज ट्रीटमेंटसाठी STP हे आमचं प्राधान्य आहे आणि तुमचं सिवेज नेटवर्क हे प्राधान्य आहे. की आज STP आहेत बनवू, पण त्याचं सिवेज नेटवर्क आहे का, त्याचं पंपिंग स्टेशन आहे का, तो पूर्ण आराखडा त्यांनी तयार केलेला आहे. आणि इनफॅक्ट मला वाटतं जे साऊथ झोन आहे त्या साऊथ झोनचं त्यांनी काम पण आता मला वाटतं सुरू होणार आहे, सुरू झालेलं आहे. आणि पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये ते 160 MLDचं मला वाटतं STP आपला पूर्णत्वात सुद्धा होणार आहे. म्हणजे एडिशनल तो जो गॅप आहे तो सुद्धा कंप्लीट होणार आहे साऊथ झोनचा. 45 एनकैप से रिलेटेड 2 क्वेश्चंस मेरा. पहला तो एनकैप के अंदर कितना फंड अभी तक नागपुर सिटी को मिला है और उसमें कितना हम लोग उसको एक्सपेंस कर पाए, पहला. दूसरा ये है कि टोटल 4 कंटिन्यूअस एम्बिएंट एयर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन नागपुर में है, जिसमें 3 नए लगे. अगर मुंबई को देखा जाए, मुंबई के तर्ज पे अगर देखा जाए तो नागपुर में क्या और रिक्वायरमेंट है CAQMS का, बिकॉज PM 2.5 जो है वो ज्यादा कहीं ना कहीं ज्यादा हार्मफुल एज फार एज PM10 is concerned. So any further in terms of air quality monitoring stations from the board, we are in process of acquiring more stations for across Maharashtra. Those additional stations, we are giving 3 more stations for Nagpur. And your first question was regarding to the fund allocation. So the last record what we have, NMC has utilized around 42% of the funds, but as per their record, they have already utilized more than 60% of. Sir, all the works have actually most of in them process. have been completed. For example, उनको जो electric buses acquire करनी थी, they've acquired all the buses. So basically NCAP का सारा फंडिंग, सारा काम मतलब ऑलमोस्ट काम इन प्रोसेस है. तो NCAP के कोई भी फंड्स अब तक लैगिंग है ऐसा नहीं लगता. टोटल अमाउंट इज 132.60 crores. 132.60. मुंबई आणि परिसरामध्ये
कोल बेस्ड काही छोट्या इंडस्ट्रीज आहेत किंवा त्याच्यावर काही तो एक विषय आमचा चांगला इथे झाला. जसं आम्ही मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत आणि हायकोर्टाच्या निर्देशाच्या अनुषंगाने बेकरीज आणि जे रेस्टॉरंटमध्ये जे तंदूर यूज होतो तिथे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की यू हॅव टू मूव्ह टू क्लीन फ्यूल. दॅट इज तुम्ही गॅस बेस करा, तुम्ही LPG बेस करा, यू हॅव टू मूव्ह टू क्लीन फ्यूल असं त्यांना एक आम्ही डायरेक्शन दिलेलं आहे. कारण काय आता तुम्ही बघितले तंदूरमध्ये कुठला कोल यूज होतो, तो काय यूज होतो, फ्यूल कधी कधी हे लाकूड पण असतं. दिस इज व्हेरी हजार्डस. तर त्या अनुषंगाने जसं मुंबईमध्ये आम्ही हायकोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे कसे नॅशनल क्लीन हेल्थ प्रोग्रामच्या अंतर्गत आणि हायकोर्टाच्या डायरेक्शननी आम्ही त्यांना ते तसे निर्देश दिलेले आहेत की तुम्ही इथे सुद्धा ते लागू करा. पण म्हणजे एकतर जे वडापाव किंवा पाव जो बनवला जातो त्याबद्दल मुंबईमध्ये एक वेगळी भूमिका पण या विषयावर आहे. आणि हे जे तुम्ही मुंबईत लागू केला हे दुसऱ्या मोठ्या शहरांमध्ये नागपूरसारख्या शहरांमध्ये लागू करणार. तेच बोललो मी. आम्ही त्यांना निर्देश दिलेले आहेत की तुम्ही इथेही लागू करा. बिकॉज म्हटलं तर ते चिमणीने ते परत हवेतच जात आहे, वातावरणात जात आहे आणि प्लस ते आपण खातोय ते कितपत हायजिनिक आहे किंवा कितपत आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. कसं जो आपल्याला स्मोक फ्लेवर आवडतो पण तो स्मोक कुठून येतोय हे पण आपण थोडं बघितलं पाहिजे. लास्ट क्वेश्चन. रिसेंटली मेरी का एक रिपोर्ट आया है जिसने बोला है कि FGDs जो है वो FGDs इज नॉट नेसेसरी फॉर कोल बेस्ड पावर प्लांट्स. So इसमें MPCB का अभी आगे कुछ नया ऑल्टरनेटिव. That is why I said my next meeting is with WCL. We're going to have a discussion with them and then accordingly we'll take the next decision. सर, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे त्यामुळे त्याला जपून वापरावं त्याचा अपव्यय होता कामा नये आता तुम्ही आवाहन केलं नागरिकांना. मात्र नागपूरमध्ये मनपाचे कर्मचारी सर मागील 4 महिन्यांपासून लाखो लिटर पाणी वेस्टेज करत आहेत. त्या संदर्भातल्या कित्येक तक्रारी मनपा कार्यालयात आणि झोनमध्ये दाखल झालेल्या आहेत. त्या संदर्भात कोणी काही उत्तर देत नाही. काय सांगायचं त्या संदर्भात सुद्धा आम्ही चर्चा केली. तर ह्या जे पाईपलाईन्स आहेत ह्या फार जुना आहेत. जसं त्यांनी सिवरेज लाईनचं GIS मॅपिंग केलेलं आहे तसं आम्ही त्यांना रेकमेंड केलं की तुम्ही जे वॉटर लाईन्स आहेत त्याचं पण काय मॅपिंग करता आलं तर बघा. आणि कुठे कुठे लिकेज आहेत त्या लिकेज आयडेंटिफाय करून त्याला कसं सील करता येईल. बिकॉज शेवटी जसं मी म्हणालो की हे पाणी इज द गोल्ड, फ्युचर गोल्ड. तर हे आपल्याला सील करता येईल का आणि जर सील करता नाही आलं तर पाईपलाईन आपल्याला रिफर्बिश करता येईल का असे सुद्धा आम्ही त्यांना निर्देश दिलेले आहेत. शक्तीपीठ हायवे संदर्भात काय नवीन प्रस्ताव आहे आणि EC आलेले आहे तुमच्याकडे, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचे नवीन प्रस्ताव आलेले आहेत. त्या ठिकाणी वाद आहे त्याचे काय? एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हा पर्यावरण डिपार्टमेंटचा विषय आहे, पोल्युशन कंट्रोल बोर्डचा विषय नाही आहे. एकदा त्यांनी क्लिअरन्स घेतला की मग ते आमच्याकडे येईल. तर अजून क्लिअरन्स घेतल्यानंतर आमच्याकडे प्रस्ताव आला नाही तर आम्हाला काही त्याच्याबद्दल माहिती नाही. नवीन काही प्रस्ताव तुमच्याकडे सध्या नाही आला? हा पर्यावरण डिपार्टमेंटचा विषय म्हणजे राज्य शासनाचा विषय, राज्य सरकारचा. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.